सकाळी उठलं आणि सोशल मीडिया जर चाळायला लागलं तर आपल्याला कळत असं वाटायला लागतं की सगळं जग किती सुधारलेलं आहे, कसे एकमेकांना विचार सांगत आहेत. आणि मग आपणच तेवढे ते विचार ऐकणारे किंवा वाचणारेच तेवढे दुर्बुद्ध म्हणा किंवा प्रवाहपतीत राहिलेलो आहोत असं म्हणायला हरकत नसावी. म्हणजे आपण संस्कृती रक्षणाच्या, धर्मरक्षणाच्या, आपली परंपरा रक्षणाच्या किंवा त्याच्यामध्ये अनेक तथ्य सांगणाऱ्या गोष्टी आपण सतत चर्चेला आणत असतो. मात्र त्याच्यानुसार आपण किती वागतो आणि कसं वागतो, समाज बदलला पाहिजे ही अपेक्षा प्रत्येक जण ठेवत असतो. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, मात्र ते शेजारच्या घरामध्ये आले पाहिजे, आपल्या घरामध्ये येता कामा नये, ही अशी सगळ्यांची मानसिकता झालेली आहे. जग हे एकाएकी एकदम बदलत नसतं. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल. बदल हा स्वतःपासून होत असते कुठल्याही गोष्टीचा. स्वतः बदललं म्हणजे कुटुंब आपोआप बदलत असते. कुटुंब बदललं म्हणजे आपलं वेटाळ, गाव, आपला तालुका, जिल्हा आणि देश बदलायला उशीर लागत नसतो. मात्र हे कुणाला करायचं नाही. दासू वैद्यची एक कविता आहे की हल्ली संस्कृती हरवली की खूप मजा येते. दासू वैद्य त्याच्यामध्ये लिहितात, खूप छानपणे लिहितात, की हल्ली संस्कृती हरवली म्हणजे मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येते. हवा तसा रंग, हवा तसा आकार तिला देता येतो. पुरत असतो आपण जमिनीत बिया गरज म्हणून आणि काढत असतो संस्कृती छंद म्हणून. संस्कृती, परंपरा, देव, धर्म हे सगळ्या गोष्टी आपण वारंवार सांगत असतो. परंपरा, संस्कृती मांडत असतो, परंपरा सांगत असतो, मांडत असतो, त्याच्यासाठी कधी-कधी भांडत असतो आणि त्यातून नवीन-नवीन पायंडे निर्माण करत असतो. मग ते चुकीचे आहेत, बरोबर आहेत, की ते समाजाला कुठेतरी अंधार खाईकडे नेणारे आहेत, याचा कधीच आपण विचार करत नाही. इंदोरीकर महाराजांविषयी काही दिवसांपूर्वी चर्चा झाली. मग इंदोरीकर महाराज एवढ्या दिवस जे सांगत होते किंवा जी काही टीका टिप्पणी काही जे बोलत होते किंवा करत होते, तर ते सगळं आपण 2-2 लाखापर्यंत फिया देऊन सहन करत होतो. मात्र ज्यावेळेस ते चर्चेला आले, तर त्यावेळेस सगळेजण उठून त्या इंदोरीकर महाराजांना टक्के टोनपे द्यायला लागले. बरं असं कुणालाच वाटत नाही, की आता दिवाळी संपली की प्रत्येक गावखेड्यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 40-42 हजार गावखेडी आहेत आणि त्या गावखेड्यामध्ये जवळपास 70% गावखेड्यांमध्ये सप्ताह उभे राहतात. मग आता त्या सप्ताहासाठी जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी उभा केला जातो, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. त्या माध्यमातून विचाराचं आदान-प्रदान होतं, धार्मिक सत्संग त्यातून रुजतो आणि त्यातून धार्मिक मूल्य रुजली पाहिजे. ही जी संत विचारांची जी काही परंपरा आहे, संतांनी जी काही कीर्तन परंपरा सुरू केली, तर ती समृद्ध अशी महाराष्ट्रासाठी परंपरा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे संत नामदेव महाराजांनी पहिलं वचन केलं. त्याच काळातले ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या काही यातना सहन करून ज्ञानेश्वरी लिहिली, तर ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळेस काहीतरी मागायची वेळ आली, तर त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, की त्यांना ज्यांनी ज्यांनी प्रताडित केलं, ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, तर त्यांना अ, शिक्षा द्या किंवा नरकामध्ये पाठवा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी मागून मागून काय मागितलं, तर पसायदान मागितलं. पसायदान संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी ते पसायदान मागितलं. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यानंतर जे तुम्हाला आम्हाला धर्म, परंपरा, संस्कृती याविषयी चिकित्सा करायला सांगितलं. तुकाराम महाराजाला विद्रोही संत त्याच्यामुळेच म्हणतात, की तुकाराम महाराजांनी पहिला विद्रोह मांडला आपल्या अभंगाच्या माध्यमातून, की जे अभंग कधीही भंग पावत नाहीत, असे त्याला अभंग म्हणतात. आणि तुम्ही आम्ही मात्र गुरु केला का, सद्गुरू केला का? जे सद्गुरू तुम्हाला आम्हाला म्हणजे लुटण्याचं काम करतात, मातीत घालण्याचं काम करतात, तुम्हाला आम्हाला गुरु करावा लागेल का, सद्गुरू करावा लागेल का? हा विचारच आपल्या मनामध्ये कसा काय शिवतो, की ज्या तुकाराम महाराजांना आपण जगद्गुरु म्हणजे सगळ्या जगाचे गुरु अशी उपाधी दिली, तर तुकाराम महाराजांना जर आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर कुठलाही गुरु किंवा सद्गुरू करायची गरज नाही किंवा हे गुरु नावाचं जे काही सध्या आता माऊली बावली वगैरे थोतांड सुरू आहे, तर या गोष्टीच्या मागे पळायची गरज नाही. अनेक गोष्टी आपण संस्कृती, परंपरा, धर्माच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने रुजवलेल्या आहेत आणि जर एखादा निवेदनकर्ता, एखादा लेखक, एखादा कवी, एखादा वक्ता जर एखाद्या धर्म, संस्कृती, परंपरेच्या विरोधात थोडंसं जर बोलत असेल किंवा त्याची चिकित्सा मांडण्याचा प्रयत्न करत असेल, सत्य बोलण्याचा प्रयत्न करत असेल, आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्या घरावर हमखास दगड आले म्हणून समजा. मागील आठवड्यामध्ये आम्ही एक लेख लिहिला
18 सप्टेंबरच्या नंतर ज्यावेळेस सरकारनं की लाडक्या बहिणीसाठी ई-के-वाय-सीचा फतवा काढला, तर त्यावेळेस आम्ही एक मजकूर लिहिला आमच्या ब्लॉगरवर, की बायकोचा बैल ते सरकारचा बैल हा प्रवास त्याच्यामध्ये सांगितला, की पूर्वीच्या काळी 20-25 वर्षापूर्वी जर एखादा व्यक्ती बायकोचंच ऐकत असेल, तर त्याला बायकोचा बैल हे उपहासानं, थट्टेनं, चेष्टेनं म्हटलं जायचं. आता मात्र बायकोचे बैल आता सगळेच आपण तुम्ही आम्ही झालेलो आहोत. कारण आपण स्त्री समानता किंवा आपली जी संस्कृती आहे तर ती मुळात स्त्री सत्ताक मातृसत्ताक संस्कृती आहे आणि मधल्या काळामध्ये स्त्रियांना आपण दाबण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा ती संस्कृती उभारते आहे. मात्र आपला प्रवाह कुठेतरी चुकतो आहे. याविषयी समाजाला, सरकारला सगळ्यांनाच विचार करणं गरजेचं आहे. कारण प्रमुख कारण म्हणजे आता आपण जे पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाखाली जो काही उपद्व्याप सुरू केलेला आहे, तर त्याचा आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी काही संबंध आहे, नाही याचा कुठेच विचार करायला तयार नाही आपण. आज आपलं 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं छोटं 2 वर्षाचं बाळ घरामध्ये रांगायला लागलं, ते 1 वर्षाचं असतं, त्याला काहीही कळत नाही, त्याला स्वतःचं शेंबूड पण पुसता येत नाही. अशा स्थितीमध्ये तो सुद्धा त्याचा आपण वाढदिवस करतो, त्याला काहीही कळत नाही आणि हॅपी बर्थडे केक कापायची, नाही कापायची, एकीकडे आपण शाकाहारावर मांसाहारावर बोलतो आणि तो केक कशाचा बनवलेला असतो या गोष्टीसाठी आपण कधी खोलात जात नाही. आपली लग्न विवाह संस्कृती आहे. विवाह संस्कृतीमध्ये अनेक चुकीच्या गोष्टीचे पायंडे आपण रुजवलेले आहेत. हळदीचा धिंगाणा, त्याच्या नावाखाली पुन्हा मेहंदीचा धिंगाणा, मारुतीचं दर्शन घेऊन तुम्हाला आम्हाला नवऱ्या मुलाला लग्नाच्या मांडवात जायचं असतं, तर त्या ठिकाणी आपण डीजे आणि दारू आणली. दुसरीकडे परण्याच्या नावाखाली जे काही चालू आहे, वरातीची प्रथा आपण बंद केलेली आहे. दुसरीकडे प्री वेडिंग शूटिंगचं एक फॅड आलेलं आहे. त्याच्यामध्ये स्लो मोशन, फास्ट मोशन, तोंडात तोंड घालण्यापर्यंत सुद्धा आपण आता आपली मजल गेलेली आहे आणि त्याच्याही पुढे गेलेलो आहोत, की अश्लीलतेचा जो काही सामाजिक सभ्यतेचं जे काही भान आहे ते पूर्णपणे आपण विसरलेलो आहोत. त्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत आणि एखादा जर याच्यावर बोलायला लागला, बायकोचा बैल ते सरकारचा बैल, त्याच्यामध्ये आम्ही निवेदन केलं होतं, की आमचा शेतकरी ज्यानं कधी गव्हाच्या खळ्याला बैलाच्या तोंडाला मुचकं सुद्धा लावलं नाही. 8-8 दिवस आमच्या बैलांनी शेणातून विष्ठेमधून गहू टाकले बाहेर. आमच्या खळ्यावरचं कधी शेतकऱ्याने मात्र जमा करून आणलं नाही, की कारण त्याच्यावर 4-10 कुटुंब जगतात, पोसतात. कधी सर्व शेतातला पाहिला नाही. गावामध्ये ज्यावेळेस एखादा जाणी, जोशी, दारुडी दारात आला तर त्याला कधी परत पाठवलं नाही. ही जी दानत वृत्ती, वानोळा देण्याची वृत्ती जी आमच्या शेतकऱ्याजवळ आहे, ज्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, राजा म्हटलं जातं, त्या बळीराजाला या देशामध्ये, कृषीप्रधान देशामध्ये स्वतःचं आयडेंटिटी कार्ड, किसान ओळखपत्र, किसान आयडी कार्ड काढावं लागतं. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. दुसरीकडे त्याच शेतकऱ्याला ज्यानं कधी गव्हाच्या खळ्याला बैलाच्या तोंडाला मुचकं लावलं नाही, त्या शेतकऱ्याला ₹500 महिन्याच्या याच्यासाठी ही केवायसी करा, ती केवायसी करा, याला ते जोडा, त्याला ते जोडा, अशा कागदाच्या ससेमिरामध्ये त्याचं आयुष्य बर्बाद होत आहे आणि ते आम्ही सरकारने ही सगळी व्यवस्था सिस्टम कुठेतरी बदलायला पाहिजे. आम्ही कुठल्याही सरकारच्या विरोधात नाही. मात्र ही जी काही व्यवस्था आहे, व्यवस्थेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही जो काही फॅसिझम स्वीकारलेला आहे, तर हे कुठेतरी बदललं पाहिजे. हे निवेदन त्याच्यातून करण्याचा प्रयत्न केला, तर 4-5 भक्तांचे फोन आले, की आधीचं सरकार तर काहीच देत नव्हतं. हे सरकार तरी कसं देते तर तुमच्या डोळ्यात खूप लागलं. असं तसं तुम्ही याचे माणसं आहात, त्याचे माणसं आहात. ही लोकं नको ते तर्क आपापल्या बुद्धीनुसार मांडत असतात. अनेक गोष्टी आहेत. धार्मिकतेच्या नावाखाली आपण जो काही उन्माद सुरू केलेला आहे, ही कावड मंडळाची जी काही संस्कृती आहे, ती मूळची उत्तर भारतातली आहे आणि आपल्याकडे आता कावड मंडळाचं मोठं प्रस्थ माजलेलं आहे, की रस्त्यावर श्रावण महिन्यामध्ये चालता येत नाही सोमवारच्या दिवशी आणि त्याच्यामध्ये आमची मुलं काय धिंगाणा घालतात, की ते डीजे घेऊन जातात. डीजेमध्ये कुठल्यातरी गोळ्या घेतात, कुठलं तरी पेय घेतात. हे बोलायला कदाचित हे कोणाला पटणार नाही. आणखीन एखादा कोणीतरी दगड घेऊन तयार असेल. गणपतीच्या नावाखाली डीजेची गाणी वाजवली जातात, की ज्या गणपतीला आद्य पूजेचा, आद्य देवतेचा मान आहे, तिथं आपण तो धिंगाणा घालतो आहे. विवाह कार्य हे देवाच्या साक्षीनं झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण काय गोंधळ घालतो हे आता वेगळं सांगायची गरज नाही आणि त्याच्यामुळं मग तुमच्या आमच्या मुला-मुलींची लग्न होत नाहीत. याचं प्रमुख कारण म्हणजे समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे आणि हा विश्वास न राहिल्यामुळे मुला-मुलींच्या लग्नामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. अनेक गोष्टी आहेत. आमच्या मुला-मुलांना रोजगार मिळत नाही. व्यसनाच्या खाईत आमची मुलं-मुली जोडल्या जात आहेत, तोडल्या जात आहेत आणि आपण मात्र त्या नको त्या गोष्टीचा उहापोह करतो आहोत, ज्या आम्हाला
गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितले, तेच पतंजलींनी अष्टांग योग साधनेच्या नावाने सांगितलेले आहेत. ते पूर्णपणे तुम्ही आम्ही विसरलेलो आहोत आणि नको ते धार्मिकतेचे उन्माद आपण सुरू केलेले आहेत. धार्मिक प्रस्थ वाढलेला आहे, मंदिरांची संख्या वाढते आहे, मात्र त्यातून धार्मिक मूल्य किती प्रमाणामध्ये रुजतात, नैतिक मूल्य किती प्रमाणामध्ये रुजतात आणि मग ह्या नांदेड सारख्या घटना, औरंगाबाद सारख्या घटना आणि प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अशा ऑनर किलिंग सारख्या मुली पळून जाण्याच्या घटना, लग्नाच्या बोहल्यावरून सुद्धा मुली पळून जात आहेत. ह्या घटना कुठेतरी समाज मनाला कलुषित करणाऱ्या, प्रवाहपतित करणाऱ्या आहेत. याच्यावर वेळीच आवर घालणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.